नमस्कार मित्रांनो, मी घेतली आहे आता कढईकडे तेल टाकलं. ते तेल तापल्याच्यानंतर त्यात मिरची टाकली आहे. मिरची व्यवस्थित अशी मी परतवून घेणार आहे. तर आपण आज करणार आहोत उपवासाची बटाट्याची चटणी. एकदम छान लागते. अशा प्रकारे जर केली तर एकदम भन्नाट लागते. तर आता ती व्यवस्थित अशी परतत आलेली आहे. तेल पण सुटलं आहे तिने. तर आपण आता त्याच्यामध्ये एक गोष्ट टाकणार आहोत. तर मी टाकणार आहे त्याच्यामध्ये लिंबू. लिंबू पण पूर्ण अर्धा नाही पिळायचं आहे, थोडीशी फक्त 1-2 धार त्याच्यामध्ये लिंबाची टाकायची. ते टाकल्याच्यानंतर ते व्यवस्थित असं खरपूस असं मिरची परतवून घ्यायची. मिरची परतवल्याच्यानंतर आता आपण त्याच्यात टाकणार आहोत बटाटे. तुम्ही बघू शकता मी बटाटे टाकलेत. तर आता मी बटाटे हलवून घेते. व्यवस्थित हलवून घ्यायचे, पूर्ण एकजीव करून घ्यायची. ती मिरची पूर्ण बटाट्यांना लागली पाहिजे. तुम्ही बघू शकताय. आता ते झाल्याच्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं त्याच्या चवीपुरतं मीठ. तर मी 1 चमचा मीठ टाकले, थोडंसं नॉर्मलवरती टाकलं आहे. आणि आता त्याला परत एकदा व्यवस्थित मी हलवून घेणार आहे. हलवून घेतल्याच्यानंतर आता एकदम पूर्णपणे ते मीठ पूर्ण बटाट्यांना लागलं पाहिजे. आता ते केल्याच्यानंतर मी आता त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. आणि झाकण ठेवून मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे की जेणेकरून ते चटणी खाली लागणार नाही. तर आता मी झाकण काढलं आहे. 15-20 मिनटं झालेत. आता झाकण काढून बघितलं आहे. तर तुम्ही बघू शकता चटणी एकदम अशी मस्त छान अशी हे झालेली आहे. आणि बटाटे पण शिजलेले. आणि तर मी बटाटे तुम्हाला चाफून दाखवते. तर बघा एकदम व्यवस्थित असं शिजलेलं आहे ते बटाटं. त्याच्यानंतर ते बटाट्याचे जे शिजल्याच्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट. तर जरासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा बऱ्यापैकी. आणि मी मिरची जरा थोडी जास्त टाकली. तर अशी मस्त अशी हलवून घ्यायची. व्यवस्थित हलवल्याच्यानंतर आता तिला आपण आता डिशमध्ये काढूया. तुम्ही बघू शकता एकदम मस्त झाली. कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.